अनुदानित आश्रमशाळा खडकी बुद्रुक येथील कामाठी या पदावर कार्यरत असणारे रमेश कोंडार हे नियत वयोमानानुसार आज त्यांच्या 31व्या वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्तीचा गौरव सोहळा अनुदानित आश्रमशाळा खडकी बुद्रुक येथे आयोजित करण्यात आला होता. रमेश कोंडार यांचे मवेशी येथील कोंडारवाडी या शाळेत 7वीपर्यंत शिक्षण झाले. गावापासून नजीक असणाऱ्या कोथळे या ठिकाणी त्यांच्या सेवेला प्रारंभ झाला. 1994मध्ये कोथळे आश्रमशाळेत त्यांचं पहिलं पाऊल पडलं ते तब्बल 19 वर्षासाठी. त्यानंतर त्यांची बदली खडकी येथील आश्रमशाळेवर झाली. त्या ठिकाणी त्यांनी 13 वर्षे सेवा केली. काही काळ त्यांना अनुदानित आश्रमशाळा राजूर येथे सेवा वर्ग म्हणून काम पाहावे लागले. अत्यंत शांत, संयमी, मनमिळावू स्वभावाचे, कधीही चिडचिडेपणा नाही, विद्यार्थ्यांसाठी क्षणोक्षण व्यतीत करणारे म्हणून त्यांच्या सेवाकाळ विद्यार्थीप्रिय राहिले. रमेश कोंडार यांच्या पत्नी पुष्पा कोंडार, मुलगा प्रवीण कोंडार, योगिता कोंडार, मोनिका कोंडार असा त्यांचा परिवार असून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे उत्तमरित्या संगोपन करत असतानाच त्यांनी आपल्या सर्व मुलांना उच्च शिक्षित केले. आश्रमशाळेतील जीवनचक्र सांभाळत त्यांनी आपल्या मुलांना उत्तम संस्कार दिले. आपल्या कार्याची निष्ठा, परिश्रम, सकारात्मक दृष्टिकोन, शिस्तबद्धता, सचोटी, कार्यतत्परता हे सर्व गुण त्यांच्या अंगी असल्यामुळे संस्थेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळेतील त्यांच्या सोयीनुसार असणाऱ्या केवळ 3च शाळेवर त्यांचा सेवाकाळ व्यतीत झाला. त्यांच्या सेवाकाळात सहकाऱ्यांमध्ये ते आदर्श ठरले तर संस्थेलाही ते आपलेसे वाटले. रमेश कोंडार यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे विश्वस्त सचिव MM भवारी, उपाध्यक्ष CB भांगरे, स्वप्नील धांडे, नामदेव कोंडार, विठ्ठल भांगरे, वामन भांगरे, दामू भांगरे, दीपक धिंदळे, विशाल ठोकळ, त्यांचा मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुदानित आश्रमशाळा मानेरेचे प्राचार्य ज्ञानदेव पिचड, प्राथमिक मुख्याध्यापक बोराडे सर, आश्रमशाळा राजूर येथील प्राथमिक शिक्षक गिरीश पाबळे, शेंडी आश्रमशाळेतील मुख्याध्यापक शिवराम कोंडार, माजी मुख्याध्यापक RS भांगरे, प्राचार्य अशोक भालेराव, मुख्याध्यापिका मीनाक्षी पाटील यासह आदिवासी उन्नती सेवा मंडळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. CSK न्यूजसाठी संदीप